पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलंय. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेत आता खुनाचा संशय व्यक्त केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार उद्योजक विशाल अग्रवाल यांचा 25 वर्षीय मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. मात्र या घटनेनंतर कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या विरोधात गंभीर आरोप समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार सिया आणि चेतन यांच्यात प्रेम संबंध होते. लग्न ठरलेले असतानाही सियाला हे लग्न मान्य नसल्यानं दोघांनी मिळून केतनला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. योजनेनुसार सियानं वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्यानं केतनला लोहगड किल्ल्यावर नेले. त्यानंतर तो पाय घसरून दरीत पडल्याचं भासवण्यात आले. मात्र तपासात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्यानं हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वप्रथम ही जी माहिती आहे ती जी सिया गोयल आहे ती मुलगी, त्यांनीही सर्वप्रथम ते आरडाओरडा केला. त्यावेळी जे लोहगड किल्ल्याची सिक्युरिटी आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला. त्यांनीही सुद्धा स्वतःहून ह्या जे मयत केतन अग्रवाल आहे त्याची फॅमिलीला फोनवर इन्फॉर्म केला. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी गेले आणि पुढील प्रोसेस PM झाल्यानंतर बॉडी हँडओव्हर करण्यात आली आणि मग AD दाखल झाल्यानंतर जाबजबाब ज्यावेळी सुरू झाले त्याच्यानंतर त्याचे नातेवाईकाकडून काही गोष्टी ज्या आम्हाला समजल्या की जसा की मागचे काही दिवसामध्ये त्याचे काही भांडण सुरू होते. 1-2 इन्सिडेंट जे त्यांनी आम्हाला रिपोर्ट केले त्यातून सस्पिशियस वाटल्याने आम्ही आमचे गोपनीय यंत्रणामधून काही माहिती काढली आणि त्याच्याबरोबर जे तांत्रिक पुरावे होते काही ते तांत्रिक पुरावे आमचे समोर आले, ज्यामध्ये आम्हाला जो थर्ड पर्सन ह्या गुन्ह्यात आहे ज्यांनी सिया गोयल बरोबर हे जे चेतन चौधरी आहे तो काही ठिकाणी आम्हाला दिसला. त्याची प्रेझेन्स त्या ठिकाणी आम्हाला दिसली होती लोहगड किल्ल्यावर. म्हणून सविस्तर तपास करण्यात आला आणि ही गोष्टी आमच्या समोर आली. काय करतो आणि त्यांची दोघांची नेमकी ओळख कशी झाली? नाही, हे तिघे फॅमिलीज बिझनेस करताय मार्केट यार्डमध्ये. तिघे बिझनेस फॅमिलीज आहात. सिया गोयलचा सुद्धा स्वतःचा त्यांनी काही महिन्यापासून बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता आणि तो जो चेतन चौधरी आहे त्याची सुद्धा जे बिझनेस एस्टॅब्लिशमेंट आहे तो मार्केट यार्डमध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा होलसेल आणि ते ड्रायफ्रूट स्पायसेस वगैरेचं काम आहे. सिया गोयलची सुद्धा फॅमिलीच्या त्या फील्डमध्येच काम आहे आणि नेमकी एका ठिकाणी बिझनेस करत असताना त्यांची आपसात ओळख होती आणि ती ओळख हळूहळू वाढून गेली. जवळपास 8-10 महिने 1 वर्षापासून ते एकामेकाचे जास्त ओळखी त्याची वाढून गेली होती. ज्या आधी पण असं काही अटेम्प्ट केलंय का त्यांनी प्लॅन वगैरे? हे अधिक तपासाचा पार्ट आहे, परंतु असं शक्य आहे की हा त्याची 3री व्हिजिट होती लोहगड किल्ल्याला